इथं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज सन्माननीय उद्घाटक, आजच्या कार्यक्रमाचे वक्ते माननीय प्राध्यापक संजयराव तालखेडकर, परभणी प्रांत पालक संघ परिवार। नमस्कार। नमस्कार सर। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री रवींद्रजी पाटील, नमस्कार। नमस्कार। इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत। आज समस्त इतिहासप्रेमी बंधू भगिनींनो, आपल्या वणी या ऐतिहासिक नगरीमध्ये इतिहास संकलन संस्था जिल्हा यवतमाळ आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आपण समस्त इतिहासाचे जाणकार, इतिहासकार, इतिहास तज्ञ आणि इतिहास प्रेमी आहात। आपले स्वागत करताना मनस्वी आनंद होतो। इतिहासाचा प्रचार, प्रसार, संकलन आणि इतिहास संशोधनाचे नवीन पर्व निर्माण व्हावे असा आपल्या सर्वांचा मानस आहे। आपण सर्व इतिहासाचे जाणकार आहात। आपले पाय या ऐतिहासिक भूमीत लागावे अशी इतिहास संकलन संस्था जिल्हा यवतमाळ ची मनोमन इच्छा होती, परंतु नाईलाजाने आपली प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही, याचे आम्हाला मनस्वी दुःख आहे। या आभासी बैठकीने, आभासी वर्गाने कदाचित इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाही ना असे वाटते आहे। महाभारताचा प्रसंग आठवतो आहे की संजयाने धृतराष्ट्राला कुरुक्षेत्राच्या समारंगणातील वृत्तांत किंवा कुरुक्षेत्रावरील समर आभासी पद्धतीने विदित केले होते आणि कदाचित जेव्हा कुरुक्षेत्रावरती होणारा समर हस्तिनापुरामध्ये संजयाने सांगितले किंवा विदित केले, तेव्हा असं वाटते की त्याही वेळेस या आभासी पद्धतीचा उपयोग झाला असावा आणि आज त्याची पुनरावृत्ती या 21व्या शतकामध्ये होतो आहे। त्याच्या आज आपण इथे एक जबाबदार इतिहासकार म्हणून आपण एक त्याचे साक्षीदार आहोत आणि म्हणून हा आभासी वर्ग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा वाटतो आहे। आपले कार्य अधिक सुचारू पद्धतीने व्हावी आणि या 2 दिवसीय अभ्यास वर्गाचा उपयोग त्या पद्धतीने व्हावा, तो तुम्ही उपयुक्तपणे कराल यात शंका नाही। त्यामुळे इतिहास संकलनाला बळ मिळेल अशी अपेक्षा करतो। पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो। पुढील संचलनाचे कार्य सन्माननीय तातेड मॅडम कडे सोपवतो। तातेड मॅडम। हाँ, नमस्कार। आवाज येतो आहे सर? हो हो। हाँ, शुभ प्रभात, स्वागतम, शुभ स्वागतम। इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत 2 दिवसीय राज्यस्तरीय आभासी अभ्यास वर्गाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी कविता तातेड, यवतमाळ जिल्हा इतिहास संकलन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। आपल्या नियोजित रचनेनुसार वणी जिल्हा यवतमाळ येथे आयोजित या अभ्यास वर्गाचे उद्घाटक आणि प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक श्री संजयजी तालखेडकर सर, परभणी प्रांत पालक संघ परिवार देवगिरी प्रांत यांचे सुद्धा मी सहर्ष स्वागत करते। अभ्यास वर्गाचे प्रमुख अतिथी माननीय श्री रवींद्रजी पाटील सर, महासचिव इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते। अभ्यास वर्गासाठी उपस्थित इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांताचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, विविध जिल्ह्यातील इतिहास संकलन समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच इतिहास प्रेमी अभ्यासकांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते। भारतीय संस्कृतीतील अतिथी देवो भव ही परंपरा जोपासताना संयोजन समितीच्या वतीने कुमारी शीतल मालखेडे ही स्वागत गीत सादर करणार आहे। आभासी पद्धतीने आयोजित या अभ्यास वर्गासाठी आणि उद्घाटन समारंभासाठी उपस्थित सर्वांचे
मनपूर्वक स्वागत करण्यासाठी मी मालखेडे हिला आमंत्रित करते. कुमारी मालखेडे. नमस्ते. इथे व्यासपीठावरनं पण अजून दोघी जणी जॉईन होणार आहे मॅडम सोबतच. एक मिनिट. हा. साचे रंग रूप रूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित पूर्व घडले, पूर्व नियोजित पूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम स्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचा कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंग रूप आले या नगरा, इतिहासाचे रूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम मानाचा मुजरा. हे स्वागत गीत व्यासपीठावरून कुमारी वैष्णवी वाकुलकर आणि कुमारी शर्वरी हस्तक आणि शीतल मालखेडकर मारेगाव वरून सादर करण्यात आली. पुढचे सूत्र तातेड मॅडम. तातेड मॅडम. हा सर, हा. धन्यवाद. मालखेडे, वैष्णवी वाकुलकर आणि शर्वरी हस्तक यांनी आपल्या या स्वागत गीतातून आपल्या अतिथींना मानाचा मुजरा केलेला आहे. इतिहास अभ्यासकांनो, अभ्यास वर्गाचं प्रयोजन काय, अभ्यास वर्ग आणि त्याचे नियोजन कशासाठी, हा विचार आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. आपण विशिष्ट विचाराने ज्या संघटनेचे कार्य करीत असतो ती कार्यपद्धती समजून घेण्यासाठी वैचारिक प्रबोधनाच्या माध्यमातून एकरूप होण्यासाठी अभ्यास वर्ग अपेक्षित आहे. संघटनात्मक कार्य करताना सिद्धांत, कार्याचे स्वरूप, व्याप्ती यांचा परिचय करून घेऊन नियोजन, परीक्षण आणि प्रगती या त्रिसूत्रीचा संगम अभ्यास वर्गातून प्रकट होतो. इतिहास संकलन समिती संस्था महाराष्ट्र प्रांताचे महासचिव
माननीय श्री रवींद्रजी पाटील यांनी संस्थेचे पद्य स्वतः रचलेले आहे. मी सन्माननीय पाटील सरांना पद्य पाठनासाठी आमंत्रित करते. सन्माननीय पाटील सर आमचे सतत मार्गदर्शन करीत असतात. पाटील सर, आपण या पद्य पठणाच्या माध्यमातून आमच्याशी सुसंवाद साधावा ही नम्र विनंती. पाटील सर. हॅलो, रवींद्रजी पाटील सर. आवाज येतोय? आवाज येतोय? हा हा सर, पाटील सर. बोला ना. हा हा पाटील सर. पद्य आवाज येतोय, सांगतो. बोला सर. सामूहिक पद्य सांगतो. मागून कुणी म्हणू नका. इतिहासाच्या पानावरती शिवशंभूचे नाव वसे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. जेजुरीच्या भंडाऱ्याला पंढरीची ओढ. तुळजापूरची माय भवानी माया तिची गोड. शिव पार्वती अमोघ लीला, शिव पार्वती अमोघ लीला. वेरुळात ती नित्य वसे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. तुकड्याची ही साध खंजिरी वाजे अस्मानात. धोब्याचा हा ढेबू जोडतो स्वच्छतेशी नात. प्रांत विदर्भ गाविल गडतो, प्रांत विदर्भ गाविल गडतो. नागभूमीचा वास असे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. थाळनेरची गढी आणिक तोरणमाळी किल्ला. या मातीने ठसवून दिला गणित कलेचा बिल्ला. कानधेशी माती काळी, कानधेशी माती काळी. श्रीकृष्णाचा वास असे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. मराठवाडी संत भूमी सज्जनतेचा वसा. महामानवाच्या कृतीने परिवर्तनी ठसा. देवगिरीच्या किल्ल्यावरती, देवगिरीच्या किल्ल्यावरती देवाचाही मानसे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. प्रांत पश्चिमी स्वराज्य भूमी वाजे जगात डंका. नरवीरांनी फस्त केली पातशाही लंका. यशवंतन कर्मवीरते, यशवंतन कर्मवीरते. क्रांतीवीर ही येथे वसे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. कोकण भूमी सुखी समृद्ध रायगडाचा वसा. गोऱ्यांच्या त्या छातीवरती क्रांतीवीराचा ठसा. महाराष्ट्र भू जगी जसे की, महाराष्ट्र भू जगी जसे की. राष्ट्राचा इतिहास असे.
महाराष्ट्राच्या मातीमध्ये पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. इतिहासाच्या पानावरती शिवशंभूचे नाव वसे. महाराष्ट्राच्या मातीवरती पराक्रमाचे भव्य ठसे. भवानी जय भवानी, भवानी जय भवानी, भवानी जय भवानी, भवानी जय भवानी. धन्यवाद. धन्यवाद सर. महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये समाज सुधारक, ऐतिहासिक व्यक्तिमत्व आणि संतांनी जी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीचं अतिशय कल्पक काव्यात्मक शब्दांमध्ये आपण विवेचन केलेलं आहे. भारतीय इतिहासामध्ये महाराष्ट्राचं योगदान काय हा विचार जर आपण कधी केला तर असं लक्षात येईल की सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने भरभरून दिलेले आहे. आणि हे सर्व जाणून समजून घेण्यासाठी आपण या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून एकत्रित आलेलो आहोत, सुसंवाद करणार आहोत. आता आपण अभ्यास वर्गाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय डॉक्टर श्री रवींद्रजी पाटील सर यांचा परिचय मी आपल्याला करून देते आहे. माननीय श्री रवींद्र पाटील सर उच्च विद्या विभूषित असून तुळजाई क्राफ्ट सायन्स पाचोरा येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे. सामाजिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षणीय आहे. विवेक विचारमंत प्रांत सदस्य, शिवशंभो विचारदर्शन उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख, इतिहास संकलन समिती खानदेश विभाग उपाध्यक्ष, महाराष्ट्र इतिहास संकलन समिती महासचिव, त्याशिवाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख आणि संघटन मंत्री म्हणून त्यांनी सक्रिय कार्य केलेले आहे. त्यांचा ऐतिहासिक क्षेत्राचा अनुभव जर बघायचा झाल्यास जवळपास 260 किल्ल्यांचे त्यांनी प्रत्यक्ष भ्रमण केले असून जवळपास 1389 व्याख्यानातून भारतभर ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार मंथनही केलेले आहे. विशेष करून ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबरोबर प्रासंगिक विषय त्यांच्या उद्बोधनातून अभिव्यक्त होत असतात. त्यांची 3 पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. किल्ले रायगड, एक ऐतिहासिक मीमांसा, राजा माझा सांगून गेला, शंभू हत्या, शोध, तथ्य आणि मिथ्य या लेखनातून इतिहासाबद्दलची त्यांची आस्था आणि वस्तुनिष्ठता आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. त्यांना कविभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे आणि त्याची पावती आपण आता या पद्य स्वरूपात बघितलेली आहे. मी सन्माननीय पाटील सरांना या अभ्यास वर्गाच्या उद्घाटनासाठी आणि प्रथम सत्राच्या प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते. सन्माननीय पाटील सर. हॅलो पाटील. नमस्कार. खरं तर थोडी दुरुस्ती करतो की कार्यक्रमाचं उद्घाटन मी करणार नाही तर संजयराव तालखेडकर करणार आहेत, कारण ते प्रमुख आहेत. दुसरं, माझं एक भाग्य आहे आज की 1997 ते 99 या दरम्यान सर आवाज 1997 ते 99 दरम्यान माननीय संजयराव तालखेडकर माझे पालक होते. त्याच्यामुळे पालकासमोर बालकाला बोलण्याचा आज संधी मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे. खरं तर सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या जवळजवळ 17 जिल्ह्यांमधून उपस्थित असलेल्या इतिहास अभ्यासकांचं, इतिहास विचारकांचं, इतिहासाच्या विद्यार्थ्यांचं, इतिहासाच्या विचारकांचं इतिहास संकलन संस्थेतर्फे मी हार्दिक स्वागत करतो. त्या जिल्ह्यामध्ये आपण
जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, अन्य आणखीन जे जे काही दायित्व आहे, या सर्व दायित्वांचं आपण निर्वहन करत आहात. त्याच्यामुळे सर्वप्रथम मी आपले हार्दिक स्वागत करतो. वणी शहरामध्ये हा अभ्यासवर्ग व्हायचाच होता. तो आभासी स्वरूपात होण्याऐवजी तो भासमान स्वरूपात व्हावा असं होतं. पण निसर्गाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि खरं सांगतो बघा, कोरोनाचा काळ असेल, रात्री पडलेला पाऊस असेल आणि त्यातल्या त्यात ऐनवेळी थोडासा तांत्रिक गोंधळ असेल, हे सगळं हो म्हणा नाही म्हणा म्हटलं तरी इतिहास संकलन संस्थेच्या अभ्यास वर्गाच्या रस्त्यामध्ये आलेले मोठे अडथळे आहेत. या सगळ्यांना झुगारून, या सगळ्यांना विसरून आपण एक मोठ्या मार्गावरती आपण आलेलो आहोत. खरं तर अभ्यास वर्गाची काय गरज आहे? हे सगळं खरंच केलं पाहिजे का? नाही केलं तर काय होईल? हे सगळं करत असताना मग काही विषय प्रामुख्याने आपल्यासमोर मांडले गेले पाहिजे का, याचा थोडासा एकदा विचार केला पाहिजे. या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर राधाकृष्णाजी जोशी, प्रांताचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर नितीनजी सराफ, प्रांताच्या महिला विभागाच्या प्रमुख माननीय सौ भारती साठे, युवा विभागाचे रवी सातभाई, आपल्या लेखन विभागाचे जगदीशजी बियाणी आणि विद्वत विभागाचे नरेंद्रजी देशपांडे आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख वक्ते माननीय संजयराव तालखेडकर, या सगळ्यांच्या साक्षीने मी हे सांगू इच्छितो की एखादी ज्यावेळेस दुचाकी पंक्चर होते, आपण सायकल चालवत असतो आणि सायकल चालवत असताना अचानक सायकलच्या मागच्या चाकामधून जर का हवेचं बहिर्गमन झालं तर ती सायकल चालवण्यायोग्य कधीच होत नाही. आणि म्हणून मग आपण परिसरामध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस परिसरामध्ये हवा खूप असते, झाड हालत असतात, डुलत असतात, आपल्या शरीराला गारगार वारा झुंबत असतो, पण ती हवा त्या चाकामध्ये घालण्याची काही कामाची नसते. आणि म्हणून मग आपल्याला कुठेतरी त्या सायकलचं एक दुकान शोधायला लागतं, सायकलचं मार्ट शोधायला लागतं. आणि त्या सायकलचं मार्ट शोधत असताना त्या सायकलच्या मार्टवर गेलं तरी सायकलच्या मार्टवर हवा खूप असते, पण ती सायकलच्या चाकामध्ये ती घालण्यायोग्य नसते. आणि म्हणून मग हळूच आपल्याला त्या सायकलच्या मार्टवाल्याला सांगायला लागतं की बाबा याच्यात हवा भरायची आहे. आणि मग तो काय करतो, आता पद्धत बदलली आहे. पूर्वीच्या काळामध्ये पद्धत अशी होती की तो हाताच्या पंपानी सायकलमध्ये हवा भरायचा. आता ते हाताच्या पंपानी जी सायकलच्या चाकामध्ये जी हवा भरायचा ना, तर सायकलचा पंप म्हणजे आपला अभ्यास वर्ग आहे, ते सायकलचं मार्ट म्हणजे आपला अभ्यास वर्ग आहे. जेव्हा जेव्हा समाज क्षेत्रामध्ये विचार खूप दिसतात, पण विचार खूप दिसत असताना आपल्याला जर का आपल्या मार्गाने पुढे जायचं असेल तर आपल्या संघटनेची तात्विक भूमिका, सैद्धांतिक भूमिका, आपली कार्यपद्धती, आपली संघटनात्मक रचना, आपला कार्यकर्ता कसा असला पाहिजे, हे ज्यावेळेस आपण समजून घेतो त्यावेळेस कदाचित आपला मार्ग हा राजमार्ग ठरत असतो. मी छोट्याशा 2 उदाहरणं देईन. या जगामध्ये संघटना किती आहेत? असंख्य आहेत. गाव गल्लीमधल्या गणपती मंडळापासून तर मग जगातल्या सगळ्यात मोठ्या संघटनेपर्यंत. पण मग जगामधली सगळ्यात मोठी संघटना ही आमची मातृसंस्था का व्हावी? तर या आपल्या मातृसंस्थेने एक विशिष्ट प्रकारच्या रचनेचं एक आपल्याला देणगी दिलेली आहे. आपल्याला विशिष्ट प्रकारचा एक सिद्धांत दिलेला आहे. आणि तो काय आहे सिद्धांत? तो सिद्धांत आहे परम वैभवे त्वमे तत्व राष्ट्रम. आणि मग आम्हाला आमच्या या राष्ट्राला परम वैभवाला जर न्यायचं असेल तर आमच्याजवळ काहीतरी एक विशिष्ट प्रकारची रचना असली पाहिजे. आमच्याकडे त्या रचनेने संयुक्त असा कार्यकर्ता असला पाहिजे. त्या कार्यकर्त्याने कुठल्या पद्धतीने काम करावं अशी कार्यपद्धती असली पाहिजे. हे जर का आमच्याकडे नसेल तर कदाचित आम्ही आमचा मार्ग पुढे नेऊ शकणार नाही. आणि मग हे सगळं करत असताना सांगायला आनंदही होतो की खरं तर इतिहास संकलन संस्थेचं काम हे 2 वर्षापूर्वी सुरू झालं. आणि हे 2 वर्षापूर्वी सुरू झालेलं असताना आपण पाहतो की 1.25 वर्ष तर हे फक्त आणि फक्त आपल्या लॉकडाऊनमध्येच गेलं. पण तरीही त्या परिस्थितीमध्ये आज उत्तर महाराष्ट्रामधला एक जिल्हा धुळे जर सोडला तर नंदुरबार आणि जळगावमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण काम करतो आहोत.
धुळ्यामध्ये आपण अंशतः काम करतो आहोत. मराठवाड्याचा विचार केला तर नांदेड विद्यापीठ केंद्र सोडलं तर मराठवाडा विभागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपलं काम आहे. म्हणजे औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, सर्व जिल्ह्यांमध्ये आपलं काम आहे. आपण इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत म्हणून ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस महाराष्ट्रातले आता मराठवाडा विभाग, खानदेश विभाग आणि विदर्भ, उत्तर विदर्भ आणि दोन्ही विदर्भ याचा आपण समावेश करतो. यामध्ये आपल्याकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ या 6 जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्कृष्टपणे आपलं काम सुरू आहे. हे सगळं होत असताना लवकरात लवकर नांदेड आणि धुळे तसंच विदर्भातले सर्वचे सर्व जिल्हे कसे लागतील याचा आपला प्रयत्न असणार आहे. दुसरं, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण प्रांत याच्यामध्ये सुद्धा आपण लवकरात लवकर कामाला सुरुवात करणार आहोत. हे सगळं होत असताना संस्थेचे 4 आयाम आहेत. त्या संस्थेच्या 4 आयामाच्या माध्यमातून आपण काम करतो. मग ज्या 17 ते 18 जिल्ह्यांमध्ये काम आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये महिला विभागाच्या माध्यमातून आपलं जोरकसपणे काम सुरू आहे. म्हणजे सांगायला आनंद वाटतो की चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये महिला विभागाच्या माध्यमातून जे काही काम सुरू आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. दुसरं, युवा विभाग. आपल्याकडे या महाराष्ट्राच्या पातळीवरती सगळ्यात जास्त युवा विभागांच्या वक्त्यांची संख्या आहे. या युवा विभागाच्या माध्यमातून 30च्या आतले तरुण वक्ते त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून समाज क्षेत्रात जाऊन आपला विचार मांडावा असा एक प्रयत्न सुरू आहे. तिसरा विभाग आहे आपला विद्वत विभाग. खर तर विद्वत विभागाच्या माध्यमातून प्रथितयश ज्येष्ठ अभ्यासकांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांचा व्यवस्थितपणे इतिहास समाजासमोर आपल्याला कसा मांडता येईल असा एक आपण विषय सुरू केलेला आहे. आणि महत्त्वाचा विभाग आहे लेखन विभाग. हे जे काही घडतं आहे त्याची डॉक्युमेंटेशन करणं, हे जे काही होतं आहे याचं लिखाण करणं, हे सगळं करण्याचं काम आता आपण लेखन विभागाकडे आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण एक स्वतंत्र रचना उभी केलेली आहे. हे सगळं होत असताना लवकरात लवकर अनुसूचित जाती जमातींचा इतिहास, वनवासी इतिहास, आदिवासी इतिहास याचाही एक आयाम आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत. मागच्या वर्षाच्या काही उपलब्धी या संपूर्ण महाराष्ट्राला सांगायच्या म्हटल्या तर खरं तर संयुक्तरित्या आपल्याला कधी एकत्र येता आलं नाही. म्हणून मूळतः सांगतो की विदर्भ आणि संभाजीनगर, विदर्भामध्ये वर्ध्याला आणि आपण संपूर्ण महाराष्ट्राची बैठक ही संभाजीनगरला घेतली. दोन्ही बैठकांचं अतिशय चांगलं नियोजन आयोजन होतं. विदर्भाच्या बैठकीमध्ये त्या परिस्थितीमध्ये विदर्भ प्रांतामध्ये विदर्भ विभागात जी काही जिल्ह्यांमध्ये आपली रचना लागलेली होती ती सर्वची सर्व मंडळी, ती सर्व कार्यकर्ते त्या बैठकीला उपस्थित होते. संभाजीनगरच्या बैठकीला खानदेश आणि मराठवाडा विभागातून, दोघही विभागातून जिथे आपलं काम सुरू आहे सर्व प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सांगायला आनंद होतो की गेल्या वर्षामध्ये सलग 52 ते 54 व्याख्यानांची व्याख्यानमाला आपण संस्थेच्या माध्यमातून चालवली. तदनंतर महिला विभागाच्या माध्यमातून सलग 15 दिवसाची एक व्याख्यानमाला चालवली. त्यानंतर महिला विभागाच्या माध्यमातूनच 9 दिवसाच्या नवरात्रीचं जागरण केलं. हे सगळं होत असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावरती ज्यांचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांचं पार्टिसिपेशन आहे त्याच्यामध्ये, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मिलिंदजी मराठे यांना आपण आपल्या संस्थेच्या पेजवरती आमंत्रित केलं होतं. हे सगळं होत असताना आमच्या भविष्यकालीन योजनाही खूप काही आहेत, तो सांगण्याचा हेतू इथे नाही. पण आमची संस्था इतिहासाच्या क्षेत्रामध्ये काम करते आहे. म्हणजे काय करते आहे, इतिहासाच्या पलीकडे देखील एक इतिहास आहे, तो इतिहास जागृत करण्याचं काम आम्ही करणार आहोत. म्हणजे इतिहास म्हणजे काय, तर इति म्हणजे असे आणि हास म्हणजे घडले आहे. हे असे घडले आहे असं सांगण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक छोटंसं उदाहरण देतो आणि थांबतो. विशाळगडावरती जर आपण गेलात
तर विशाळगडावरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 मावळे आहेत, बाजीप्रभू देशपांडे आणि नरसप्रभू देशपांडे, यांच्या समाधीची दुर्दैवी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. पण तिथे रेहान बाबाचा एक मठ आहे, रेहान बाबाचा एक दर्गा आहे. त्या दर्ग्यावरती मात्र खूप मोठ्या संख्येने लोक येताना आपल्याला दिसतात. याचं कारण असं आहे की आमच्या जाणीवा आणि आमच्या जाणीवा बोथट झालेल्या आहेत. एकीकडे रेहान बाबाच्या कबरेचं उत्खनन करण्याचा आदेश दिलेला असताना सुद्धा काही लोक ते उत्खनन होऊ देत नाही, आणि दुसरीकडे बाजीप्रभू देशपांडे आणि नरसप्रभू देशपांडे यांच्या समाधीचं पुनरुज्जीवन होऊ शकत नाही. हे सगळं थांबावं, भविष्यकालीन रचनेमध्ये हे होऊ नये, इतिहास संकलन संस्थेच्या माध्यमातून इतिहास क्षेत्रामध्ये दंडक शक्ती उभी राहावी, सज्जन शक्ती उभी राहावी, असा प्रयत्न भविष्यकालीन असणार आहे. एवढं बोलतो आणि माझं आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. इतिहासाची पुनर्मांडणी इतिहास संकलन समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल आणि त्या माध्यमातून इतिहासाची एक नवीन व्याख्या संकल्पना मांडता येईल, हा विचार त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडला. धन्यवाद सर. आजच्या या राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचे उद्घाटक आणि प्रथम सत्राचे प्रमुख वक्ता प्राध्यापक माननीय श्री संजयजी तालखेडकर सर यांचा परिचय मी करून देते आहे. मूळचे परभणी जिल्ह्यातील असून बालपणापासून ते संघ कार्याशी निगडित आहे. संघ प्रचारक म्हणून कार्य करताना त्यांनी जिल्हा कार्यवाह, विभाग कार्यवाह ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यांनी अनेक पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे पालकत्व, अनेक आयामांचे पालकत्व स्वीकारले आहे. शिवशंभू विचारदर्शनाचे ते प्रसारक असून विवेक विचार मंच च्या उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत कार्यकारिणीचे ते सदस्य असून परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात प्राणीशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, कुशल संघटक, सक्षम कार्यकर्ता म्हणून सुपरिचित असलेले माननीय प्राध्यापक श्री तालखेडकर सर यांनी या अभ्यास वर्गाचे उद्घाटन झाले असे जाहीर करून संघटन या विषयावर आम्हाला उद्बोधन करावे असे मी त्यांना विनंती करते आणि उद्बोधनासाठी सादर आमंत्रित करते माननीय श्री तालखेडकर सर. नमस्कार. 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 आवाज ऐकू येतोय ना सर्वांना? हो सर. हो सर. हो. जरा किती वेळ उपलब्ध आहे आपल्याला आता? सर 50 मिनिट तुम्ही बोलू शकता. 45-50 मिनिट. इतिहास संकलन समितीचे प्रांताचे पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रांताच्या विविध जिल्ह्यातून या अभ्यास वर्गासाठी सहभागी झालेले प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, लोकनायक बापूजी आणे यांच्या नावानी असलेल्या सभागृहात आज आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय. लोकनायकांचं फार मोठं योगदान स्वातंत्र्य चळवळीत राहिलेलं आहे. विदर्भाच्या असलेल्या स्वातंत्र्य चळवळीचे आधारस्तंभ लोकनायक बापूजी आणे हे राहिलेले आहेत. त्याचबरोबर आजचं थोडं 2 ऐतिहासिक घटनाही आज झालेल्या आहेत, त्याचंही आपण स्मरण करून पुढे जाऊ. 700 वर्षापूर्वी ज्यांनी भगवत भक्तीच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समरसतेच्या या समाजामध्ये कसा रूढ होईल यासाठी प्रयत्न केले असे संत चोखामेळा यांची पुण्यतिथी आज आहे. आणि त्याचबरोबर दुसरी एक फार मोठी ऐतिहासिक घटना आजच्या दिवशी झाली, ते विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील अनेक शूर तरुण वीरांनी
गोव्यामध्ये जाऊन गोवा मुक्त केला आणि आज गोव्याचा राज्य दिन आज साजरा होत आहे. अशा 2 ऐतिहासिक घटनांचे आपण मला वाटतं स्मरण केलं पाहिजे. सर्वप्रथम या अभ्यास वर्गाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि मग आपण आपल्या विषयाकडे वळू. तसा विचार केला तर इतिहास विषयाचा मी 10वी पर्यंतचा विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर मात्र मग विज्ञान क्षेत्रामध्ये गेल्यामुळे इतिहासाचा फार मर्यादित अर्थाने संबंध आला. पण या विषयात रुची मात्र निश्चित आहे. त्याच्यामुळे नियमित काही ना काहीतरी वाचन, व्यासंग या विषयाचा स्वाभाविकपणे जोपासला जातो आणि संघाच्या दैनंदिन कामामध्ये असल्यामुळे या विषयाचा अधिक संबंध येतो. याशिवाय शिवशंभू विचार दर्शनचा देवगिरी प्रांताचा पालक म्हणून दायित्व असल्यामुळे नेहमीच या विषयाशी संपर्क माझा येतो. आपण सगळे या विषयातली तज्ज्ञ मंडळी आहात, अभ्यासक मंडळी आहात, जाणकार मंडळी आहात आणि त्याच्यामुळे या संबंधात मीच काही सांगावं आपणास इतिहास विषयात ती माझी पात्रताही नाही आणि तो अधिकारही नाही माझा. पण इतिहास हे समाज जीवनाच्या धारणेसाठी फार आवश्यक असं एक शास्त्र आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की किंवा आपण मांडत असतो की इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार असतो आणि भविष्य काळाचा मार्गदर्शक असतो. जो समाज इतिहास विसरतो त्या समाजाला भवितव्य नसतं आणि म्हणून इतिहासाचं स्मरण वारंवार झालं पाहिजे. त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे, योग्य तो बोध घेतला पाहिजे आणि भविष्यातली वाटचाल त्यानुसार आपण केली पाहिजे. इतिहास विसरल्यावर काय होतं हे आपण अनुभवतो आपल्या राष्ट्र जीवनामध्ये आणि इतिहास नीट समजून घेतला तर काय होतं. एक छोटेखानी अगदी छोटी विनोदी कथा मी आपल्याला सांगतो की आपण सगळे लहानपणी एक कथा ऐकलेली असेल की तो टोपीवाला टोप्या विकायला जात असतो आणि मग वाटेत जंगलामध्ये तो झाडाखाली दुपारी विश्रांती घेतो. वर वानर असतात आणि ते सगळे टोप्या पळवतात, पण हा टोपीवाला हुशार असतो. तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली टाकतो. वानरही तशीच कृती करतात, ते पटपट टोप्या टाकतात. हा टोप्या गोळा करून पुढे जातो. काळ पुढे जातो. त्या टोपीवाल्याचा नातू टोप्या विक्रीचा व्यवसाय करतो. आजोबा त्याला सांगतात की अशी असा प्रसंग आला तर तू ही कृती कर, डोक्यावरची टोपी खाली टाक. पण ज्यावेळेस प्रसंग घडतो त्यावेळेस विपरीत प्रसंग घडतो. वरचा एक वानर खाली येतो आणि त्या टोपीवाल्याला सांगतो की अरे तुला जसे आजोबा होते तसे मलाही आजोबा होते. माझ्या आजोबांनी इतिहास मला सांगितलाय, तो मी स्मरणात ठेवलाय आणि त्याच्यामुळे ही चूक मी करत नाहीये. आणि त्या टोपीवाल्याला आपलं त्याला टोप्या परत मिळत नाहीत. असा एक त्याचा त्या कथेतला दुसरा टप्पा. म्हणजे इतिहास विसरला आणि इतिहास लक्षात ठेवला तर काय होतं. दुर्दैवाने आमच्या राष्ट्र जीवनामध्ये विशेषतः आपल्या देशाचं दुर्दैव असं की आपल्याकडे ज्या पद्धतीने इतिहासाचं संकलन व्हायला हवं होतं ते इतिहासाचं संकलन झालं नाही. मध्यंतरीचा कालखंड जर आपण पाहिला तर दुर्दैवाने या क्षेत्रामध्ये विशेषतः डाव्या विचारसरणीची मंडळी ही होती. तत्पूर्वी ब्रिटिशांनी या इतिहासाचं आमच्या देशाच्या त्यांना जसं पाहिजे तसं लेखन केलं आणि त्याचे दुष्परिणाम आजही आपण भोगतो आहोत. आणि मग अनेक चुकीच्या संकल्पना इतिहासाच्या क्षेत्रात मांडल्या गेल्या. ते माझ्यापेक्षा मला वाटतं की आपल्या सगळ्यांना हे अधिक माहीत असावं. आणि म्हणून ह्या इतिहास संकलन समितीच्या कामाची नितांत गरज या राष्ट्र उभारणीसाठी अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रात इतिहास संकलन समितीने अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे. सरस्वती नदीचा शोध आणि त्यातून कशी संस्कृती भरभराटीला आली होती याचं अत्यंत पुराव्यासहित राजाभाऊ वागणकरांनी जे काम केलं ते अगदी फारच मोठं असं ऐतिहासिक कार्य इतिहास संकलन समिती केलंय. पुराणांतर्गत असलेला इतिहास, त्या संबंधातला अभ्यास असं फार मोठ्या प्रकारचं काम इतिहास संकलन समितीच्या माध्यमातून हे झालेलं आहे. आणि आपण त्याच मार्गावर चालणारे सगळे वाटचाल करणारी मंडळी आहेत. आपल्या कामाला मी शुभेच्छा देतो. रवीजींनी त्यांच्या प्रास्ताविकात जे सांगितलं की काही गोष्टी
वेगवेगळ्या विषयासाठी जरी चळवळी चालत असल्या, संस्था चालत असतील, संघटना चालत असतील, तर काही मूलभूत गोष्टींचा आपल्याला नेहमी वारंवार स्मरण करावं लागतं, स्वाध्याय करावा लागतो, चिंतन करावं लागतं, आठवावं लागतं आणि त्या आधारे आपल्याला आपल्या संस्थेची वाटचाल ही करावी लागते. आणि म्हणून असा हा आज आपण अभ्यास वर्ग हा योजलेला आहे. आपण खरं म्हणजे सगळी सार्वजनिक जीवनामधले अनुभवी मंडळी आहात. कदाचित बहुतांश मंडळींनी संघ आणि अन्य क्षेत्रातही महत्वाचं दायित्व निभावलेलं असेल आणि त्याच्यामुळे मी आज काही वेगळं तुम्हाला सांगावं असं हे निश्चितच नाहीये. आणि म्हणून या संबंधातला केवळ स्वाध्याय आपण करणार आहोत, सामूहिक चिंतन आपण करणार आहोत. सगळे मुद्दे पुन्हा एकदा आठवू, पुन्हा त्याचं विवरण करू आणि आपले संघटना, आपलं कार्य हे अधिकाधिक निर्दोषपणे कसं उभारलं जाईल, त्याची वाटचाल कशी होईल या संबंधातला आपण विचार करू. आणि म्हणून वेगळं काही आपल्या समोर मांडावं हे काही अपेक्षित नाहीये. संघटन, कार्यकर्ता, कार्यपद्धती, संघटनेचं अधिष्ठान या सगळ्या गोष्टीवर आपण वारंवार चिंतन हे करत असतो. येणाऱ्या 2 दिवसामध्ये या संबंधातली मांडणी आपल्या समोर होणार आहे. संघटन याचा विचार केला तर संघटन म्हणजे काय असतं खरं म्हणजे, तर एखादं ध्येय साध्य करायचं असेल तर ते ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्तिगत कृती समाजाच्या दृष्टीने फार मर्यादित असते आणि म्हणून सामूहिकपणे केलेली कृती आणि मग त्याच्यासाठी जी रचना उभी करावी लागते त्या रचनेला संघटन असं ढोबळमानाने आपण म्हणूया. कुठलंही ध्येय, मग केवळ राष्ट्रीय प्रश्नासाठी संघटन असतं, नाही तर अगदी कुटुंबापासून आपण पाहतो की सर्व स्तरावर संघटन असतं. किंबहुना निसर्गात देखील, सृष्टीमध्ये देखील संघटन असतं. आपलं शरीर हे संघटनेचं अत्यंत उत्तम उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येईल. आणि जोपर्यंत आपल्या शरीरातले सर्व अवयव सूत्रबद्ध रीतीने सुसंघटितपणे कार्यरत करत असतात त्यावेळेस आपला शारीरिक आविष्कार हा योग्य असतो. आणि ज्यावेळेस त्यातला एखादा जरी अवयव हा विपरीत व्यवहार करत असेल तर मात्र आपली अभिव्यक्ती ही बदलती आणि मग त्यातून विकृती निर्माण होते. कदाचित शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं प्रत्येकाची कृती जर वेगवेगळी पृथकपणे आपण न्याहाळली कदाचित विरोधाभास दिसेल, पण त्याचा सामूहिक परिणाम मात्र योग्य झालेला असतो. प्रत्येक अवयव जरी वेगळी कृती करत असेल तरी मात्र त्याचा सामूहिक परिणाम मात्र योग्य असतो. आणि म्हणून सृष्टीमध्ये देखील पाहतो की अत्यंत गुंतागुंतीची अशी ती प्रक्रिया असते, पण त्या प्रक्रिया एकमेकाला अत्यंत सुसंघटित, सुसंबद्ध अशी त्यांची मांडणी असते, त्यांचा व्यवहार असतो. आणि मग ज्यावेळेस त्यामध्ये काही विकृती तयार होती त्यावेळेस आपण असं म्हणतो की असंतुलन झालं, पर्यावरणाचं असंतुलन झालं, निसर्गाचं असंतुलन झालं आणि त्याचे परिणाम देखील आपण पाहतो, किंबहुना आता आपण भोगतोय त्या सगळ्याच्या. तसंच कुटुंबाचं देखील संघटन असतं. कुटुंबाचा व्यवहार, कुटुंबाचं भरभराट हे सगळं त्या कुटुंबातील सदस्यांचा परस्पर व्यवहार कसा असतो, परस्पर संबंध कसे आहेत ह्या सगळ्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून कुटुंबाचं संघटन हे आपण अनुभवतो की जी विशेषतः पारंपरिक काही कर्तृत्ववान घराणी आहेत तर त्यांनी हे कुटुंबाचं संघटन अत्यंत सुंदरपणे, व्यवस्थितपणे राखलेलं आहे आणि त्यातून अशी कर्तृत्व संपन्न घराणी ही समाजापुढे आलेली आहे. जसं हे या पातळीवरचं संघटन असतं तसं व्यावसायिकाच्या पातळीवरचं संघटन असतं, उद्योगाच्या पातळीवरचं संघटन असतं, समाजात वेगवेगळ्या चळवळी चालतात त्यांचं संघटन असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हालचाली असतात, ज्या कृती असतात त्यामागे एक संघटित कार्यशक्ती ही काम करत असते. आणि जर ती संघटितपणे कार्य केलं तर त्याचा प्रत्यक्ष आपल्याला फळ किंवा त्याचा परिणाम आपल्याला साधला जातो. दुर्दैवाने आमच्या समाज जीवनामध्ये किंवा राष्ट्र जीवनामध्ये मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ह्या संघटनात्मक कृतीचा अभाव राहिला.
व्यक्ती जीवन, प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये अत्यंत कर्तृत्ववान होता. त्यांनी त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याच्या आधाराने काही निर्माण केलं, पण दीर्घकाळ सातत्याने एक संपन्न असं समाज जीवन, राष्ट्र जीवन आम्ही विकसित होण्यासाठी थोडं कमी पडलो. याचं कारक आपण जर शोधलं तर आमच्यामध्ये असलेला संघटितपणाचा अभाव. व्यक्ती श्रेष्ठ होत्या, खूप मोठ्या होत्या, त्यांचं कर्तृत्वही मोठं होतं, त्यांचं नावही राहिलं, पण त्यांनी जे काम उभं केलं, त्यांनी जे संघटन उभं केलं, ते मात्र त्यांच्या माघारी लयाला गेलं. आणि त्याला आपल्याला अभिमान वाटायला हवाय की आपण अशा सगळ्या विचारसमूहात काम करतोय की ज्या पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी हे सगळा दोष लक्षात घेऊन जे संघटन उभं केलं, ते निरंतर वर्धिष्णू निर्दोष असं संघटन उभं राहिल्याने, ज्याचा उल्लेख रवीजींनी केला की जगातलं सगळ्यात मोठं संघटन, असा उल्लेख आता आपल्याला अभिमानाने करता येईल. आणि म्हणून हे का शक्य झालं तर एखादा हेतू साध्य करण्यासाठी, एखादं ध्येय गाठण्यासाठी जी रचना स्वीकारलेली आहे, जी कार्यपद्धती स्वीकारली आहे, त्या रचनेचंही निरंतर चिंतन करणं ध्येयाबरोबर. आणि ज्या योगी ती रचना, ती कार्यपद्धती ही अधिकाधिक निर्दोष कशी होईल की त्या आधारे ते यश आपल्याला, ते ध्येय आपल्याला साध्य करता येईल. आणि म्हणून हा विषय हा नेहमी करताच आपल्याकडे कायम चिंतनाचा, कायम अनुभूतीचा असा राहिलेला आहे संघटन. आपल्याला एक माहिती आहे की साधारण कुठलंही यश प्राप्त करायचं असेल तर 5 गोष्टीचं फार महत्व सांगितलं. आणि हा श्लोक आपण वारंवार ऐकलेला असेल, ऋग्वेदातला श्लोक आहे की यश प्राप्त करायचं असेल तर त्याला जी गोष्टीची आवश्यकता असते, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. की कुठल्याही कार्यासाठी अधिष्ठान आवश्यक असतं. ते अधिष्ठान काय असतं त्यावर कार्यकर्त्याचा व्यवहार अवलंबून असतो. आणि म्हणून अधिष्ठान सत्य अधिष्ठान असलं पाहिजे आणि त्या सत्याच्या अधिष्ठानावर आपण ठामपणे उभारलं पाहिजे. केवळ अधिष्ठान उत्तम असून चालणार नाही, तर त्या अधिष्ठानाच्या आधारे ते ध्येय प्राप्तीसाठी कार्यकर्त्याची आवश्यकता आहे. त्या कार्यकर्त्यासाठी सुयोग्य अशी कार्यपद्धती आवश्यक आहे. योग्य असा निरंतर प्रयास, सातत्य आवश्यक आहे. आणि या सगळं असल्यानंतर मग परमेश्वर आपल्या सोबत असतो, दैवम चैवात्र पंचमम. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत. याचं त्यांनी चिंतन केलं पाहिजे, सातत्याने निरूपण करून घेतलं पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे. आणि ज्या योगी आमची वाटचाल ही निर्दोष, ही सुकर पद्धतीने होईल. आणि आपण पाहतो की आपण ज्या विचार समूहात वावरतो त्या विचार समूहामध्ये हे सातत्याने जपलं गेलेलं आहे. त्या संबंधातले उत्तुंग आदर्श पूजनीय डॉक्टरांपासून ते आज तागायत आपण आपल्या अवतीभोवती पाहतो की ज्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाचा लोप केला, होम केला, आणि संघटना कशी मजबूत होईल, संघटना कशी निर्दोष होईल असं आपलं आयुष्य समर्पित केलं. अशी जीवन आपल्या अवतीभोवती असताना आपण पाहतो. वास्तविक ही प्राचीन परंपरा आहे आमच्या देशामध्ये. मध्यंतरीचा कालखंड जर पाहिला, तो कालखंड सोडला तर ही आमची संघटन ही आमची प्राचीन परंपरा आहे. अगदी प्राचीन कालखंडामध्ये देखील आमच्या ऋषीमुनींनी देखील उद्घोष केला, संगच्छत्वम संवदत्वम संगो मनासी जानता देवाभागम यथा पूर्वे संजानाना उपासते सहनावतु सहनो भुनक्तु. हा उद्घोष करतच आमचं समाज जीवन हे विकसित झालेलं आहे. आणि म्हणून हे विषय काही आम्हाला नवीन नाहीयेत, फक्त त्याचं पुनर्स्मरण हे करण्याची गरज असते की ज्या योगे आमची वाटचाल ही सुकर होईल, निर्दोष होईल. आणि म्हणून आपण सगळे आजच्या दिवशी या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार करण्यासाठी, पुनर्स्मरण आपण करण्यासाठी आता सगळे एकत्र आलेलो आहोत. याला पूरक असलेल्या गोष्टी, कार्यकर्ता, कार्यपद्धती, या सगळ्या गोष्टीचा विचार आगामी सत्रामध्ये हा होणार आहे. तसं पाहिलं तर ह्या सगळ्या संघटन, कार्यकर्ता, कार्यपद्धती, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला पूरक अशा आणि
एकमेकाशी निगडीत अशा असणार आहेत आणि त्याच्यामुळे काही गोष्टीचं वारंवार पुनर्स्मरण या संदर्भात होऊ शकण्याची शक्यता आहे, पुनरावृत्ती होण्याची शक्यता देखील असू शकते. आपण संघटन हा विषय ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस समाजाचं संघटन, राष्ट्राचं संघटन, संस्थेचं संघटन अशा पद्धतीने हा शब्द वापरतो. पण तसा वास्तवात विचार केला तर समाजाचं संघटन हा खूप पुढचा विचार आहे आणि त्याच्या आधारे आम्हाला ध्येय साध्य करायचं आहे. बरोबर आहे, समाजाच्या आधारे ध्येय साध्य करायचंय. पण हे सगळं करताना समाजाचं संघटन हे खूप दूरचा भाग आहे. त्याच्यामध्ये एक टप्पा आहे, ते म्हणजे एका समूहाचं संघटन आणि त्या समूहाच्या आधारे मग पुढचं टप्पा आम्हाला गाठता येईल. आणि त्यापूर्वी एक फार मोठा घटक आहे की जो सगळं याला दिग्दर्शित करू शकतो, त्याला आम्ही टीम म्हणू शकतो किंवा संच म्हणू शकतो किंवा चमू म्हणू शकतो. आणि म्हणून आपल्या सगळ्या कामामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला फार महत्व दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण सगळे विचार करताना ज्यावेळेस कदाचित हा अभ्यास वर्गही ज्यावेळेस घ्यायचा ठरला असेल तर सगळे आज जेवढे अपेक्षित आहोत आपण सगळे हे एकत्र विचार विनिमयाला बसले नसतील तर इतिहास संकलन समितीची टोळी, इतिहास संकलन समितीचा संच, इतिहास संकलन समितीचा चमू हा एकत्र बसला असेल, विचार विनिमय केला असेल की आपल्याला काय साध्य करायचं आहे, आपला हेतू काय आहे, कुणाच्या आधारे आम्हाला हे सगळी वाटचाल करायची आहे, त्या समूहाच्या संबंधातली मानसिकता कशी योग्य तयार होईल आणि ह्या सगळा विचार करण्यासाठी तो संच बसला असेल. आणि म्हणून ह्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा म्हणजे प्रत्येक संघटनेमध्ये संच, टोळी, समूह, टीम हा एक फार महत्वाचा घटक असतो की जसं एखादं शरीर नीटपणे कार्यरत राहावं आणि त्या शरीरामध्ये एक ज्याला मध्यवर्ती अशी एक यंत्रणा असती, ती यंत्रणा निघून गेली तर ते शरीर पांगळ होण्याची शक्यता असते. तसं स्वरूप ह्या समूहाचं, चमूचं किंवा या टीमचं हे असू शकतं. आणि म्हणून ह्या संघटनेमध्ये टीम, ही टीम कशा करता, व्यक्तिगत प्रत्येक जण कार्यकर्ता हा सक्षम असू शकतो, तो विचारही योग्य पद्धतीने करू शकतो. पण आपल्याकडे असं मानलं जातं की नेहमी पाचामुखी हा परमेश्वर असतो, की एकत्र विचार केला पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे, एकत्र चिंतन केलं पाहिजे. एखाद्या विषयाला, एखाद्या सिद्धांताला परिपूर्णता यायची असेल तर त्यात सामूहिकता जोपासायला पाहिजे. विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंतरावजी केळकरांचे या संबंधातलं अत्यंत मूलगामी चिंतन आहे. आपण सगळ्यांनी आवर्जून ते पुस्तक वाचावं. मला वाटतं माणूस नावाचे काम, की आपलं हे सगळं संघटन आहे, माणसांचं संघटन आहे, माणसांचं काम आहे. व्यावसायिक संघटन चालवणं फार सोपं असतं, कारण काय असतं की त्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी प्राप्ती असते, ते आकर्षण असतं आणि त्या आकर्षणापोटी ते संघटन व्यवस्थित चालतं. मान सन्मान असतो, काही स्थान असतं, काही लोकेशना असती, वित्तेषणा असती आणि त्या आधारे ते एक सगळ्यांना एकत्र जोडून ठेवणारं असतं. पण आपण ज्या क्षेत्रात काम करतोय ते खरोखरी एका अर्थाने अत्यंत दुर्गम असं आपलं क्षेत्र आहे, की आपण एक फार मोठं ध्येय घेऊन आपण सगळे चाललेलो आहोत. यात व्यक्तिगत जीवनात कुणाचा स्वार्थ काही नाही, यातून काही मला मिळेल असं नाही. किंबहुना आपल्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य असं सांगतात की आमच्याकडे याद्या आहेत, बाकी काही नाही. याद्या दोन्ही अर्थाने, की या आणि द्या, इथे यावं लागतं आणि द्यावं लागतं, वेळ द्यावा लागतो, व्यक्तिगत जीवनातलं द्रव्य द्यावं लागतं, व्यक्तिगत जीवन समर्पित करावं लागतं आणि त्याच्या बदल्यात काही मिळेल याची अपेक्षा नाही. किंबहुना आपण सगळे संघटनेमध्ये काम करत असतो तर आनंदाचे क्षण अपवादानेच आपल्याला प्राप्त होतात. कटू क्षण किंवा वृक्ष क्षण हेच आपल्या वाटचालीत जास्त येतात. पण त्या सगळ्या वृक्ष अशा वातावरणात देखील आपण नंदनवन फुलवणारे सगळे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून हे संघटन
करत असताना जो चमू आहे, जी टीम आहे, त्या टीमचं योगदान हे फार मोठं असतं की ज्यामुळे सामूहिकता विकसित केली जाते. कारण जसं मी यशवंतरावांचं स्मरण केलं की यशवंतराव नेहमी म्हणायचे की आपण सगळे अपूर्णांक आहोत, कोणीच परिपूर्ण नाहीये, पण ज्यावेळेस सगळे आपण एकत्र येतो त्यावेळेस आपण सगळे मिळून आपण पूर्णांक बनूया. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र विचार करतो, एकत्र बसतो, एकत्र चिंतन करतो आणि त्यावेळेस स्वाभाविकपणे त्यातून योग्य विचार, योग्य दिशा ही प्रतिपादित होत असते, त्यातून दिशा प्राप्त होते. आणि ही आमची परंपरा पूजनीय डॉक्टरांपासून सुरुवातीची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की डॉक्टर एडगावने संघाची स्थापना केली, तर डॉक्टरांनी पहिल्या दिवशी असं नाही म्हणलं की मी आज संघाची स्थापना करीत आहे. डॉक्टरांनी असं सांगितलं की आपण सगळे मिळून आज संघ सुरुवात करत आहोत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये डॉक्टर विचार विनिमय करायचे, सगळ्यांचं मत घ्यायचे. अगदी संघाचं नाव काय असलं पाहिजे या संबंधातलं चर्चा, आणि मग सर्वानुमते त्यातून विषय परिपूर्ण अवस्थेत पुढे जायचं. आणि त्याच परंपरेतले आपण सगळे आहोत. आणि म्हणून हे संघटनेमध्ये काम करताना या संघटनेची टीम, समूह किंवा चमू यांनी फार गंभीरपणे विचार केला पाहिजे की आपण सगळे दिशा देणारे आहोत. इथं सगळे जमलेले आपण इतिहास संकलन समितीचे जिल्हा स्तरावरचे कार्यकर्ते आहेत. एका अर्थाने आपण सगळे त्या ठिकाणची टीम आहोत. आणि म्हणून ह्या टीमनी हे संघटनेचं काम करत असताना या सगळ्या संदर्भामध्ये फार चांगला विचार आपण हा केले पाहिजे. परस्पर संवाद केला पाहिजे, परस्पर विश्वास असला पाहिजे. यातूनच योग्य नियोजन हे आपल्या कामाचं हे होऊ शकतं. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये आपल्याकडं अत्यंत महत्वाचा जो टप्पा आहे तो म्हणजे बैठक. किंबहुना कधी कधी तो विनोदाचाही विषय होतो की मला एक प्रसंग आठवतो की बाळासाहेब देवरसांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे की बाळासाहेब देवरस ज्यावेळेस येरवड्याच्या कारागृहात होते आणीबाणीच्या याच्यामध्ये, आणि मग सगळी प्रमुख मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रातली अत्यंत विद्वान मंडळी अशी सगळी त्या ठिकाणी एकत्र होती. आणि आपण ते वाचलं असेल, ऐकलं असेल, तर त्या येरवड्याच्या कारागृहाचं रूपांतर नंतर एक संघाचा वर्ग असं स्वरूप झालं. आणि अखंड बैठका, अखंड चर्चा, विषय मांडणी, अभ्यास वर्ग, बौद्धिक वर्ग असं ते खूप झालं. आणि मग काही त्यातल्या कार्यकर्त्यांना वाटलं हे काय चाललंय, काय किती ह्या बैठकांचा अतिरेक व्हायलाय. आणि मग काय करावं मग यातून. मग बाळासाहेबच होते येरवड्याच्या कारागृहात, मग बाळासाहेबांना म्हणलं पाहिजे, गेलं पाहिजे. मग काही कार्यकर्ते गेले बाळासाहेबांच्याकडे की असं आहे की जरा बैठकांचा अतिरेक होतोय, बैठका आपण कमी केल्या पाहिजेत. बाळासाहेबांनी हे सगळं ऐकलं आणि बाळासाहेब सांगितलं ठीक आहे, जरा प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक करू आपण आणि मग त्यात निर्णय करू. म्हणजे बैठका कमी करायच्या साठी देखील आपल्याला बैठक करावी लागेल. आणि आपण आपल्या सगळ्या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस कार्यकर्ते काही विषय आला तर पहिला शब्द कार्यकर्त्यांच्या स्वाभाविकपणे तोंडातून येतो तो म्हणजे आपण एकदा बसू, आपण बसलं पाहिजे. आणि म्हणून ह्या संचाची, ह्या टीमची नियमित बैठक होणं, चिंतन होणं, अभ्यास होणं आणि त्यामध्ये एकत्र येऊन शांतपणे सगळ्यांनी योग्य पद्धतीचा निर्णय घेऊन आपल्या समूहाला योग्य दिग्दर्शन देणं, दिशा देणं त्यातून साध्य होऊ शकतं. मग ही संघटना का करायची, तर संघाच्या कार्यपद्धतीमध्ये सुरुवातीला सांगायचे की संघटनेसाठी संघटना, की संघटन नीट चाललं पाहिजे, संघटन निर्दोष राहिलं पाहिजे आणि म्हणून संघटना केली पाहिजे. किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेच केलं. समाजाने चेष्टा केली, सगळ्या मंडळींनी चेष्टा केली, पण आपल्याला अभिमानाने सांगता येईल की 1925 साली ज्या चळवळी या देशामध्ये उभा राहिल्या, अत्यंत प्रतिभावान मंडळी होती, त्यांचं कर्तृत्व कमी नव्हतं, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलही शंका नाही. पण दुर्दैवाने
त्यांना जी संघटन शास्त्राची जोड मिळायला पाहिजे होती ती जोड मिळाली नाही. आणि आपण पाहतो की अनेक चळवळी उदयाला आल्या, काही विशिष्ट कालखंडामध्ये फोफावल्या, पण पुन्हा मात्र त्या चळवळी नाहीशा झाल्या, थंड झाल्या. तो विचार चुकीचा नव्हता, ज्यांनी तो रुजवला त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दलही शंका नव्हती, पण दुर्दैवाने त्याला जो संघटनेची जोड मिळायला पाहिजे होती ती मिळू शकली नसल्यामुळे अनेक अशा चांगल्या चळवळी देखील या देशामध्ये क्षीण झाल्या, लयाला गेल्या. आणि म्हणून संघटना ही फार महत्वाची असते. आणि म्हणून संघटनेसाठी संघटन हे फार आवश्यक असतं. आणि म्हणून त्यासाठी जसं शरीर एक आपलं संघटन आहे, शारीरिक संघटन आहे, आणि शरीर हे चांगलं ठेवण्यासाठी आपण काही विशिष्ट क्रिया करतो, नियमित व्यायाम करतो, योगासन करतो, योग्य आहार घेतो, योग्य चिंतन करत असतो, चांगल्या गोष्टीचं वाचन करतो, चांगल्या गोष्टीचं स्मरण करतो, आणि त्याद्वारे शरीर, मन, बुद्धी, आत्मा ह्या सगळ्या गोष्टी आमच्या नीटनेटक्या राहतात, सुदृढ राहतात, आणि त्याच्यामुळे त्या शरीराचा आविष्कार योग्य पद्धतीने घडत राहतो. जर दुर्दैवाने यातले काही जरी थोडंफार कमी जास्त झालं, व्यायामात अनियमितता झाली, आहार विसंगत सेवन करण्यात आला, चिंतन विकृत झालं, मनन त्याचा परिणाम शरीराच्या संघटनेवर होतो, वर्तणुकीवर होतं. तसंच आमच्या संघटनेमध्ये देखील निरंतर संघटन असाही कधी कधी भाव निर्माण होतो, पण ध्येय वेगळं असतं. पण संघटन चालवण्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण पाहतो की संघाच्या शाखेकडे जर कुणी पाहिलं, आणि जर अगदी गेल्या जवळपास मी 50 वर्षापासून संघाच्या शाखेत जातो, आणि आपण सगळे कार्यकर्ते आहोत, आपल्या सगळ्यांना माहिती की संघाच्या शाखेचं स्वरूप, ते चित्र जर डोळ्यापुढे आणलं, आणि जर आम्ही जर म्हणलं की समाजामध्ये सांगितलं की याच्या आधारे आम्हाला राष्ट्र निर्माण करायचंय, पुनर्निर्माण करायचंय, तर कुणी म्हणाल की हा वेडगळपणा आहे. 5-6 शिशु, 7-8 बाल, 1-2 तरुण, 3-4 वयस्कर कार्यकर्ते, असं ते शाखेचं स्वरूप असतं. 1 तासाचे कार्यक्रम असतात, आणि याच्या आधारे काही होईल हे शक्यही नाही. आज आम्ही संगणकाच्या युगात आहोत आज आपण, आणि आपल्या सगळ्यांना माहिती की संगणकाला एखादी विशिष्ट माहिती पुरवली तर तो संगणक त्याच्यावर प्रक्रिया करतो, त्या डाटा अनालिसिस करतो, आणि त्या आधारे आपण जर प्रश्न विचारले तर संगणक त्याचं अत्यंत अचूक असं उत्तर देतो. समजा संगणकाला आपण अशी माहिती दिली की 1925 साली असं पडक्या वाड्यामध्ये 4 गल्लीतल्या लहान मुलाला एक डॉक्टर एकत्र घेऊन गेला, त्यांनी खेळ खेळू लागला, 1 तास चांगली गाणी, चांगली कथा एवढा ऐकू लागला, आणि त्यांनी राष्ट्र पुनर्निर्माणाचं स्वप्न पाहिलं. यातून काही सिद्ध होईल का? तर तो संगणक सांगेल की रॉंग डाटा किंवा अपुरी माहिती, अपुरा डाटा असं ते उत्तर येईल, आणि याच्या आधारे काही असं शक्य नाही. समोर विरोधाभास दिसतोय, कार्यपद्धतीत विरोधाभास दिसतोय, पण संघटना चालवण्यासाठी ही कार्यपद्धती आहे, हे केलं पाहिजे, आणि त्या आधारे ते संघटन मजबूत होणार आहे. आणि अशा सशक्त, निर्दोष, मजबूत संघटनाच्या आधारे आमचं ध्येय आम्हाला साध्य करायचं आहे. आणि म्हणून अशा साधारण दिसणारी, विसंवादी समोर दिसणाऱ्या अशा विपरीत कार्यपद्धतीकडे पाहूनही आमची विरोधक मंडळी, त्यांना विश्वास वाटला नाही की यातून काही साध्य होईल. पण आपण ह्या 90-92 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक गोष्टी आपण साध्य केल्या, आणि या राष्ट्रप्रवाहातून काही गोष्टी ज्या बाजूला गेल्या होत्या त्या पुन्हा आम्ही केंद्रस्थानी आणल्या. हिंदुत्व या समाज जीवनाच्या केंद्रस्थानी आम्ही आणण्यात यशस्वी झालो. व्यक्ती निर्माणाच्या आधारेच राष्ट्र निर्माण होऊ शकतो हा सिद्धांत मांडला, तो आम्ही सिद्ध करून दाखवला, आणि आज हा सर्वत्र स्वीकारला गेलेला आहे.
आणि एका अर्थाने संघटन शास्त्राचे आम्ही एका अर्थाने खऱ्या अर्थाने संघटन शास्त्र या देशामध्ये जे दुर्दैवाने मधल्या कालखंडामध्ये नामशेष झालं होतं, बाजूला पडलं होतं, ते संघटन शास्त्र पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्याचं कार्य आपण गेल्या 90-92 वर्षांनी आपण केलेलं आहे. आणि म्हणून हे संघटनेसाठी काय काय गोष्टीची गरज आहे पुढच्या काळामध्ये हा सगळा विषय सविस्तरपणे येणार आहे. म्हणून मी काही फार त्यात कार्यकर्ता कार्यपद्धती या विषयात येणार आहे. मग आमच्यात सामूहिकता असली पाहिजे, परस्पर संवाद असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. कुठलंही संघटन चालवायचं असेल तर या 3 गोष्टीची फार गरज असते. सामूहिकता असली पाहिजे, परस्पर संवाद असला पाहिजे आणि कार्यकर्त्यांमध्ये परस्पर विश्वास असला पाहिजे. आणि हे सगळं शक्य होत कधी होतं तर त्यासाठी कार्यकर्त्यांचा परस्पर सहवास किती असेल, एकमेकाला किती जाणून घेतलंय, त्यातून हा सगळा सहवास, परस्पर संवाद आणि परस्पर विश्वास हा विकसित होऊ शकतो. आणि म्हणून त्यातूनच आमच्या कार्यपद्धतीचा विश्वास हा दृढ होऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला सगळे मिळून आम्ही कार्य करणार आहोत. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी मर्यादा आहेत, स्वभावाच्या मर्यादा आहेत, प्रत्येक जण काही परिपूर्ण आहे, कौशल्याच्या मर्यादा आहेत, शारीरिक क्षमतांच्या मर्यादा आहेत, पण सगळ्यांचा उपयोग निश्चितपणे आहे. एक उदाहरण मला पंचतंत्रातलं आठवलं की 2 अपंग बांधव, एक पांगळा होता पण त्याची दृष्टी मात्र चांगली होती, हातपाय चांगले होते, हातपाय चांगले नव्हते. पांगळा होता बिचारा पण दृष्टी मात्र चांगली होती, कान चांगले होते, बुद्धी चांगली होती, पण दुर्दैवाने त्याला चालता येत नव्हतं. पण दुसरा धट्टाकट्टा होता, शरीर चांगलं होतं पण त्याला दृष्टी नव्हती. आणि ज्यावेळेस हे 2 बांधव एकत्र आले त्यावेळेस तो पांगळा बांधव त्या अंध बांधवाच्या खांद्यावर बसला आणि तो त्याला दिग्दर्शन करू लागला, दृष्टी देऊ लागला. स्वाभाविकपणे दोघांच्या मध्ये विश्वास निर्माण झाला, परस्पर विश्वास निर्माण झाला. दोघांचं ध्येय एकच होतं, गंतव्य एकच होतं. आणि हा खांद्यावर बसलेला बांधव, पांगळा बांधव, तो त्याला दिग्दर्शन करत होता, दिशा दाखवत होता. आणि तो धट्टाकट्टा असलेला अंध बांधव क्षमतेने चालत होता. परिणाम असा झाला की दोघांची ध्येयपूर्ती झाली. आणि म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या मर्यादा आहेत, व्यक्तिगत मर्यादा आहेत, क्षमतांच्या मर्यादा आहेत, शारीरिक क्षमतांच्या मर्यादा आहेत, कौटुंबिक मर्यादा आहेत, ह्या सगळ्या मर्यादा आहेत. पण ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र येतो, परस्पर पूरक व्यवहार आम्ही ज्यावेळेस करतो त्यावेळेस मात्र त्यातून परिपूर्ण अशी कलाकृती ही आपल्याला निर्माण करता येऊ शकते. आणि म्हणून हे सगळं साध्य करायचं असेल तर काय करावं लागतं, तर त्याकरता सगळ्यात महत्वाचं काम आमच्या संघटनेमध्ये आपण गेल्या 92-93 वर्षाच्या वाटचालीमध्ये जे साध्य केलंय ते म्हणजे जितका आमचा कार्यकर्त्यांचा सहवास एकमेकांचा वाढेल तेवढं हे शक्य होईल. परस्पर विश्वास येईल, परस्पर संवाद येईल. आणि हा सहवास कधी लाभेल, ज्यावेळेस एक कार्यकर्ता उठून दुसऱ्याकडे ज्यावेळेस जाईल त्यावेळेस हा सहवास वाढेल. आणि म्हणून आमच्या संघटनेच्या कामामध्ये सगळ्यात प्राण काय असेल तर आमच्याकडे आग्रह काय असतो, तो प्रवास झाला पाहिजे, फिरलं पाहिजे, गेलं पाहिजे. रामदासांच्या याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की एके ठाईची बैसला त्याने कार्यभाग उडाला. एका जागी बसून शक्य होणार नाही. आभासी तंत्रज्ञान योग्य आहे, किंबहुना संघटन शास्त्रावरचे अनेक चांगले ग्रंथ आहेत. आता व्यवस्थापन शास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश झालेला आहे. पण एवढं पुरेसं नाहीये जोपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता एकमेकाच्या संपर्कात येणार नाही, एकमेकाच्या सहवासात येणार नाही, परस्परांचे गुण दोष
एकमेकाला माहीत होणार नाही तोपर्यंत ते संघटन परिपूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून, आणि हे काय आपण करतो असं नाही, समाज जीवनामध्ये देखील, राष्ट्र जीवनामध्ये देखील जे परंपरेने जे राष्ट्र जीवन विकसित झालं, समाज जीवन विकसित झालं, संघटित झालं, ते होण्याच्या मध्ये त्या त्या काळानुसार काही परंपरा निर्माण झाल्या, काही उत्सव निर्माण झाल्या आणि त्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेतली. आपण उत्सव साजरे करतो आणि मग काही उत्सव असे असतात की ती कुटुंबाची धारणा करण्यासाठीचे उत्सव असतात, काही उत्सव असे असतात की समाजाची धारणा करणारे उत्सव असतात आणि हे उत्सव आपण उत्साहाने साजरे करत असतो आणि त्यातून त्या प्रेरणा आपण घेत असतो आणि त्यातून समाजाची धारणा होती, त्यातून राष्ट्राची धारणा होत असते आणि अशा आपला प्राचीन राष्ट्र जीवनाचा प्रवाह त्यातून समृद्ध झालेला आहे. आणि म्हणून काही उपक्रमांची योजना करावी लागते. कदाचित इतिहास संकलन समितीच्या याच्यामध्ये आजचे विषय कुठेच नाहीयेत, कारण तसं पाहिलं तर हे एका विषयाला वाहिलेलं असं हे संघटन आहे. ह्या सगळ्या विषयाचा आणि प्रत्यक्ष इतिहास संकलन समितीच्या दैनंदिन कामाचा तसा म्हणलं तर संबंध नाहीये, पण ते नीट चाललं पाहिजे म्हणून जे काही करावं लागतं, उपक्रम करावे लागतात, त्याकरता हे सगळा खटाटोप आपला चाललेला आहे. आणि म्हणून जसं समाज जीवन संपन्न झालं पाहिजे, राष्ट्र जीवन समृद्ध झालं पाहिजे, ते निर्दोष झालं पाहिजे, त्यासाठी जे नियमितपणे आपण काही उपक्रम करतो, उत्सव करतो, परंपरा साजऱ्या करतो, त्यातलीच आपली ही परंपरा आहे अभ्यास वर्ग. आणि म्हणून संघटनेचा विचार, संघटन नीट चालण्यासाठी छोटे छोटे उपक्रम करतो आपण. जसं मी सांगितलं की संघाच्या शाखेमध्ये काय चालतं, खेळतात, काही गीत करतात, बोधकथा सांगितली जाते, मग अधूनमधून काही चंदनाचे कार्यक्रम होतात, काही सहली होतात, वर्षा सहली होतात, काय असे वेगवेगळे उपक्रम होतात. कदाचित कधी कधी ध्येय मांडणी, काय ध्येय याची चर्चा होत नसती. अनेक संघाचे कार्यकर्ते अगदी शाखा कार्यकर्त्यापासून पुणे सरसंघचालकापासून सारखे सातत्याने फिरत असतात. आपणही इतिहास संकलन समितीचे कार्यकर्ते प्रवास करतो. दरवेळेस गेल्यावर आपण इतिहासाच्या संबंधातली गंभीर बोजड चर्चा करत नाही. आपण कार्यकर्त्याच्या घरी जातो, तुझं कसं चाललंय, काय चाललंय, आणि हे सगळं पाहत असताना, अनुभवत असताना त्याचं कुटुंब जीवन आपण अनुभवतो. स्वाभाविकपणे लक्षात येतं की अरे काहीतरी समस्या आहे, कार्यकर्ता मोकळेपणाने या प्रवासात बोलला नाही मला, घरामध्ये काहीतरी समस्या आहे, घरामध्ये गडबड आहे. आणि मग कधीतरी त्या सगळ्या कार्यकर्त्याचा आपण व्यक्तिगत जीवनामध्ये डोकावतो, त्याचा कानोसा घेतो, त्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो, त्याच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा सगळा सहवास, हा सगळा प्रवासातले आमचे प्रसंग, यातून तो कार्यकर्ता त्या प्रसंगामध्ये जो थोडा विस्कळीत झालेला असतो, विचलित झालेला असतो, तो पुन्हा प्रेरणा घेतो आणि पुन्हा तो चालायला लागतो. अलीकडच्या काळातली घटना, अन्य राजकीय क्षेत्रात हे शक्य नाहीये, पण आपण पाहतो की बंगालमध्ये परवा जी निवडणुका दरम्यान अत्यंत हिंसाचार झाला, अमानवी असा अत्याचार झाला. सगळ्या झाल्यानंतर काय झालं असेल तर त्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी हे ह्या परंपरेत वाढलेले आहेत. आणि म्हणून स्वाभाविकपणे त्यांनी काय केलं तर हे सगळं झाल्यानंतर अशा सगळ्या पीडित कार्यकर्त्यांच्या जाऊन घरी भेटी घेतल्या, त्यांचं सुखदुःख जाणून घेतलं. नाही तर तिथेही वाचता वृत्त, अहवाल वगैरे सगळं त्यांना कळालं होतं, काही गरज नव्हती. ते व्हिडिओ क्लिप्सही पाहिल्या तरी समजून घेता आलं असतं. पण एक सर्वोच्च स्थानावरचा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जातो. अशीच घटना केरळमध्ये ज्यावेळेस घडली होती तर पूजनीय बाळासाहेब त्यावेळेस अशा सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले होते, काही कार्यकर्त्यांना कारागृहात जाऊन भेटले होते. आणि म्हणून अशा आपत्तीच्या क्षणी सहजपणे जाणं, कुटुंबामध्ये प्रवास करणं. आमच्याकडे कार्यकर्ता विश्रामगृहावर थांबत नाही, किंबहुना काही व्यावसायिक अशा निवासस्थानावर थांबत नाही. आमचा कार्यकर्ता प्रवास करतो त्यावेळेस घरी प्रवास करतो, घरी निवास करतो, स्वाभाविकपणे घरच्यांशी चर्चा करतो,
संवाद करतो आणि त्यातून आपलं संघटन हे एका अर्थाने दृढ होत असतं. आणि म्हणून हे सगळं संघटन करतात असताना आपल्याला प्रवास सहवास याची अत्यंत आवश्यकता आहे. संघटन बांधणीमध्ये नेहमी आमचं संघटन हे वर्धिष्णू असलं पाहिजे. सातत्याने नवनवीन नेतृत्व विकसित झालं पाहिजे. आज आपण सगळे जे इतिहास संकलन समितीचं काम करतोय मंडळी, आम्हाला भविष्याचा वेध घेतला गेला पाहिजे की माझ्यानंतर माझ्या जागी कोण काम करणार आहे, अशी कोण कोण मंडळी आहे यांच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. आपल्याकडे असं आपण म्हणतो की नेहमी काम करत असताना आपण सगळे पहिल्या पिढीतले कार्यकर्ते असतो आणि मग हे सगळं असताना आमचं तिसऱ्या पिढीकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणजे संघाचं काम सातत्याने करत असताना आम्ही असं पाहतो की नेहमी ज्यावेळेस प्रवास असतो त्यावेळेस आवर्जून सांगितलं जातं की अरे बालांची चौकशी करा, बालांच्या शाखेत गेलं पाहिजे, शिशूंच्या बरोबर खेळलं पाहिजे, तरुणांच्या बरोबर संवाद केला पाहिजे. पुढच्या काळातली पिढी आहे, ते नेतृत्व आहे आमचं आगामी काळातलं. तसं आम्ही इतिहास संकलन समितीचं काम करत असताना देखील की इतिहासाच्या विद्यार्थ्यांशी संपर्क, नवीन आलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क, त्यातून आपल्या कामासाठी कोण योग्य आहे त्याचं निरीक्षण करणं, त्याच्या विकासासाठी आम्हाला काही प्रयत्न करता येतील का त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि त्यातून आमचं संघटन हे वर्धिष्णू कसं होईल, सातत्याने नवीन पिढी आमच्या कामामध्ये संघटनेमध्ये कशी तयार केली जाईल याचा आपल्याला विचार केला पाहिजे. अन्यथा कधी कधी आपण पाहतो की कार्यकर्ता हाच कधी कधी समस्या होत असतो आणि मग कधी कधी मग त्याची योग्य पद्धतीने शस्त्रक्रिया करावी लागते त्या पद्धतीने, आणि मग त्यातून काही दुर्दैवाने काही घटनाही घडतात. हे जर टाळायचं असेल तर जसं म्हणतात की घोडा का आडला, भाकरी का करपली, पाणी का सडलं, याचं एकच उत्तर असतं, ते म्हणजे त्यात अभिसरण झालं नाही. विड्या पान चढलं तर तो विड्याचा पानाचा विक्रेता सातत्याने तो पानं फिरवत राहतो बसल्या बसल्या. गिराईक नसलं तरी तो सातत्याने पानं फिरवत राहतो. फळ विक्रेता ते फळ सारखं फिरवत त्याच्यावर फडकं मारत राहतो, पुसत राहतो. त्याच्यामुळे ते फळ अनेक दिवस त्यांच्याकडे चांगलं राहतं. आपण घरी आणलं की ते फळ 2 दिवसात सडतं, कारण आपण हाताळत नाही. आणि म्हणून आमच्या संघटनेमध्ये देखील कार्यकर्ता विकास, कार्यकर्त्याची नवीन नेतृत्व पुढे आणणं हे याची फार गरज आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपल्याला आमचा अहंकार कमी करून वयंकार कसा जागवता येईल याची सातत्याने काळजी केली पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्य किती असलं पाहिजे, किती मर्यादेपर्यंत असलं पाहिजे या संबंधात देखील आपल्याकडे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाचे आदर्श आपल्या समोर ठेवलेले आहेत. एकत्रित महाराष्ट्र प्रांताचे बाबाराव भिडे यांचं उदाहरण नेहमीच सांगितलं जातं की संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा असते आणि त्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये काही ठराव चर्चेला येतात. आपल्यापैकी काही मंडळी त्यांना जर अनुभव आलेला असेल की लोकशाही कशी असते, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संघाची प्रतिनिधी सभा. एखादा विषय चर्चेला आल्यानंतर त्याच्यावर किती उलट सुलट टोकाची चर्चा त्या ठिकाणी होती ते पाहायला मिळतं. असंच एक आणीबाणीनंतर एक विषय चर्चेला आला होता आणि त्यामध्ये संघामध्ये मुस्लिमांना प्रवेश द्यावा की नाही या संबंधातला तो ठराव होता, चर्चा होती. अनेक उलट सुलट बाजूनी चर्चा चालू होती आणि ह्या चर्चेमध्ये संघाचे एका अर्थाने ज्येष्ठ कार्यकर्ते बाबाराव भिडे, महाराष्ट्र प्रांताचे संघचालक, निष्णात वकील फौजदार इथले, हे उभा राहिले आणि ते एकच वाक्य बोलले, बाय धिस रिझोल्युशन वी आर डिसिव्हिंग अवर सेल्फ. या ठरावाच्या माध्यमातून आपण आपली फसवणूक करून घेत आहोत, एवढं म्हणले आणि ते खाली बसले. आता बाबारावनी असं मत दिलं या संबंधात ती प्रतिनिधी सभा एकदम स्तब्ध झाली. आणि मग ठरावावर एकमत होत नाही असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस स्वाभाविकपणे सरकार्यवाहांनी सांगितलं की ठीक आहे, आपण मतदान करू, ठरावावर मतदान करू आपण. कदाचित संघाच्या इतिहासात एखाद्या ठरावावर मतदानाची ही ती पहिली वेळ असेल. सगळी सभा अस्वस्थ झाली होती आणि आता मतदान, बाबारावांच्या एका भूमिकेमुळे मतदान येतंय.
आणि पुढचा प्रसंग मात्र आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कलाटणी देणारा तो प्रसंग घडला. त्यावेळेस सरकार्यांनी सांगितलं की ठरावाच्या बाजूने ज्यांचं मत आहे त्यांनी हात वर करा. आणि आपण पाहतो की बाबारावांसहित सगळ्यांचे हात वर गेले. ठरावाच्या विरोधात काही मत नाही. ज्यावेळेस बैठकीनंतर बाबारावांना विचारलं की असं कसं, तुम्ही तर कडाडून या ठरावाला विरोध केला होता. बाबारावांनी सांगितलं की ते माझं व्यक्तिगत मत होतं, पण संघाचं जे मत असेल तेच माझं अंतिम मत असेल. आणि म्हणून व्यक्तिगत स्वातंत्र्य किती उपभोगायचं, त्याच्या काही मर्यादा, आणि त्या मर्यादा घालून घ्याव्या लागतात संघटनेमध्ये. आपल्याकडं अनेक चळवळी आहेत. पाहतो आपण की व्यक्तिगत स्वातंत्र्याला मर्यादा न घातल्यामुळे, प्रत्येकाने अहंकार कुरवाळल्यामुळे मराठी इंग्रजी मधले त्या संघटनेचे एवढे शकल पडले की मराठी इंग्रजी मधले आद्याक्षर त्यांना पुरले नाही. एवढ्या संघटना विखुरल्या गेल्या. पण आपण सगळे अभिमानाने सांगू शकतो की आम्ही एक ध्येय घेऊन 92-93 वर्षापासून जो निघालो, आज तागायत आम्ही एकाच मार्गावर, एकाच ध्येयाने एकत्रपणे आम्ही चालतोय. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही पथ्य पाळलं. आम्ही वयंकार जाणवला, अहंकार जाणवला, कमी केला, क्षीण केला, मोठ्या रेषा आम्ही ओढल्या. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण पूजनीय डॉक्टर, माझं सगळ्यांना विनंती आहे की आपण बहुतेकांनी वाचलं असेल, आपण सगळ्यांनी डॉक्टरांचं चरित्र आवर्जून वाचलं पाहिजे. की प्रत्येक डॉक्टर नेहमी म्हणायचे की कार्यकर्त्यामध्ये आणि नेतृत्वामध्ये किती अंतर असलं पाहिजे. तर त्यांनी असं त्यावेळेस म्हणले की कार्यकर्त्या आणि नेतृत्वामध्ये 1 पावलाचं अंतर असलं पाहिजे. की ज्या योगे आपल्या त्या सोबतच्या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे, अरे मी यांच्या सोबतच आहे, मी यांच्या सोबत चालूच शकतो, फार अंतर नाही आहे आमच्यामध्ये, सहजपणे यांच्यापर्यंत जाऊ शकतो. आणि ही गरज आमच्या आवश्यकता आहे. त्याला ते अंतर त्यांनी कमी जास्त वाढवलं नाही पाहिजे, कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सोबत आपल्या कार्यकर्त्यांना कसं आणता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि हा सगळा सहवासातून शक्य आहे. संघटन शास्त्र या विषयात अनेक साहित्य उपलब्ध आहे. एक संघटन शास्त्र नावाचं रंगमार्गी प्रबोधिनीचं एक छान छोटीखानी पुस्तिका आहे, आपण सगळ्यांनी चाळायला हरकत नाही. यशवंतराव केळकरांचं जे मी पुस्तक सांगितलं, माणूस नावाचे काम, पूजनीय डॉक्टरांचं चरित्र, दत्तोपंत ठिंगळींजींचं कार्यकर्ता नावाचं पुस्तक, असे अनेक ग्रंथ साहित्य सामुग्री आपल्याकडे उपलब्ध आहे. कदाचित त्यातून आम्हाला तत्व कळेल, पण त्याचा व्यवहार कळायचा असेल तर त्याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला घ्यावी लागेल. आणि म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना, संघटना चालवत असताना, संघटनेत जगत असताना त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं हे फार आवश्यक आहे. याच्यावर भाषण करणं अत्यंत सोपं आहे, विषय मांडणी फार सोपी आहे, तर्कशुद्ध मांडणी करणं हे फार सोपं आहे. पण प्रत्यक्ष जगणं, त्याच्यासाठी आत्मविलोप करावं लागतं. माझे मी पण विरोन जावे, निर्माल्यात विरावे. नानाराव पालकरांचं ते गीत आपल्याला माहिती आहे. सतारामच्या आयुष्याची नेत्या हाती दिढली साची, असेल इच्छा छेडायाची तशी छेडली जाओ, नुरला स्वार्थाचा लवलेश देऊया संघाचा संदेश. की माझं व्यक्तिगत जीवनाचा सगळा होम ह्या संघटनेच्या कामामध्ये मी करेल. संघटनेचा विचार सर्वोपरी, माझंच व्यक्तिगत स्वतःच काहीच नाही, हे मांडणं सोपं असतं. ही प्रक्रिया आध्यात्मिक आहे. आणि म्हणून हे सगळं आमच्या मनामध्ये रुजवायचं असेल, संघटनेमध्ये रुजवायचं असेल, तर याच्यासाठी निरंतर उपासनेची गरज आहे. एक कार्यकर्ता म्हणून, एक साधक म्हणून, एक चळवळीतला वाटचाल करणारा वाटसरू म्हणून मला असं वाटतं की ती उपासना आपण निरंतरपणे केली पाहिजे. चिंतन अखंडपणे आपल्या अंतःकरणामध्ये जागवलं पाहिजे. अन्यथा त्याचा स्वाभाविक परिणाम आपल्या व्यक्तिगत कार्यपद्धतीवर आणि त्यातूनच आपल्या संघटनेच्या कार्यपद्धतीवर होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या प्रसंगी मला जे
काही लक्षात आलं, मला जे जाणवलं, जे मी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकलं होतं, जे अनुभवलं, ते आपल्या सगळ्यासमोर मी मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपण सगळे माझ्यापेक्षाही सगळे श्रेष्ठ आहात, अनुभवी आहात, विचारवंत आहात. मला जे जाणवलं ते केवळ स्वाध्याय आहे, किंबहुना आपल्या मनातलंच मी आपल्या सगळ्यासमोर ठेवलेलं आहे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. तात्याड मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपल्या उद्बोधनातून संघटन शक्तीचे महत्व प्रकट झाले. तत्व आणि व्यवहार यांच्या समन्वयातून व्यक्तीचे सामाजिक जीवन कसे आकाराला येईल हा एक दाखला आणि सुंदर उदाहरण आपण प्रकट केले. सामाजिक जीवनातील संघटनाचे महत्व मांडताना आपण कार्यकर्ता, कार्यपद्धती आणि प्रयत्न यावर समीक्षणात्मक विवेचन केले. आपली संघटनात्मक विचारशैली महाराष्ट्र प्रांत इतिहास संकलन संस्थेसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मी यावेळी व्यक्त करते. आता उद्घाटनपर समारंभाचे आणि अभ्यास वर्गाच्या प्रथम सत्राचे आभार मी व्यक्त करीत आहे. आजच्या समारंभाचे उद्घाटन व प्रमुख वक्ता माननीय श्री तालखेडकर सर यांनी संघटन या विषयावर उद्बोधन करताना परस्पर संवाद, परस्पर विश्वास, योग्य नियोजन आणि ध्येय प्राप्ती याबद्दल समयोचित मार्गदर्शन केले. त्याबद्दल महाराष्ट्र प्रांत इतिहास संकलन समिती आणि संयोजन समितीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या समारंभाला उपस्थित आमच्या मार्गदर्शक केंद्रीय कार्यकारिणीमधील महिला प्रमुख माननीय सौ अनुराधाताई राजहंस यांचेही संयोजन समितीच्या वतीने मी हार्दिक आभार मानते. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक माननीय श्री रवींद्रजी पाटील, महासचिव इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत यांचेही आभार मानते. या अभ्यास वर्गाला उपस्थित माननीय डॉक्टर राधाकृष्ण जोशी सर, माननीय प्राध्यापक धनंजय जवळेकर सर, सौ भारतीताई साठे मॅडम, श्री जगदीशजी बिहानी सर, डॉक्टर नितीन सराफ सर, डॉक्टर रवी सातभाई सर, श्री नरेंद्र देशपांडे सर, श्री व्यंकटेशजी लांब सर, तसेच समस्त पदाधिकाऱ्यांचे मी हार्दिक आभार मानते. विशेष म्हणजे या अभ्यास वर्गाला उपस्थित असलेले आभार मानते. या अभ्यास वर्गाचे पालकत्व घेणारे यवतमाळ जिल्हा इतिहास संकलन संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री तुर्विले सर, लोकसेवक अमितजी उपाध्ये सर यांनी सुयोग्य नियोजन केले आणि अभ्यास वर्ग हे सुचारू रूपाने सुरू झाले. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. या अभ्यास वर्गाच्या निमित्ताने जोडलेले सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी आणि अभ्यासकांचे पुन्हा एकदा पुनश्च मनपूर्वक आभार मानून पुढील सूत्र आणि सूचना देण्यासाठी माननीय श्री पाटील सर यांना मी आमंत्रित करते. पाटील सर. नमस्कार. काही सूचना देतो आहे. आपलं पुढील सत्र बरोबर 1:55 सुरू होईल, याची काळजी घ्या. दुसरी गोष्ट, यवतमाळच्या सर्व जिल्हा टीमनी आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे. खरं तर भुका लागलेल्या असतील याची काय चिंता आहे, त्याच्यामुळे